कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रभारी होणार, सूत्रांची माहिती। चेन्नईतला केरळचे गृहमंत्री झाल्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येणार। पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या तीन राज्यसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर। तृणमूलच्या 3 राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिल्यानं पोटनिवडणूक 14 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। बीडमध्ये अखिल भारतीय किसान सभेची बॅनरबाजी, लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची आठवण करून देणारे बॅनर। शेती प्रश्न सभागृहात मांडणार नसाल तर राजीनामा द्या, बॅनरवर मागण्या झळकल्या। अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडे आंदोलन करत निषेध। नाशिकमधील येवल्यामधल्या हनुमान मंदिर परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन, हनुमानाची महाआरती करून दानचोरीचा निषेध। नागपूर जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठी कारवाई, आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर 25 ग्रामसेवकांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू। पारदर्शकता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय। नागपूरलगतच्या छिंदवाडा जिल्ह्यातील जामसावळी हनुमान मंदिराच्या नावाने देणगी उकळणाऱ्या टोळीला अटक, बेलतरोडी पोलिसांची कारवाई। बनावट पावत्या छापून महाप्रसादाकरता वर्गणी मागितल्यामुळे नागरिकांना संशय। चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावर हँडब्रेक निघाल्यानं कार नाल्यामध्ये घसरली। कारमध्ये 2 लहान मुलं आणि 1 महिला। स्थानिकांनी वेळेत मदत केल्यानं 3 जणांना सुखरूप बाहेर काढले। युक्रेनची राजधानी कीवमध्ये काल रात्री पुन्हा रशियाचा बॉम्ब हल्ला, बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करत हल्ला केल्याची माहिती।